मी आकाश गाडे वाईतून आलो आहे. मी ॲज अ कोरिओग्राफर, लावणी कोरिओग्राफर आहे आणि मी हा संच घेऊन आलो आहे. दर सालाबादप्रमाणे बरेच वर्ष झाले मी बघतो आहे. लहानपणापासून मी या क्षेत्रामध्ये आहे आणि बघतच मोठा झालो आहे. खरं तर लावणीला जो सन्मान मिळाला पाहिजे तो फक्त अकलूजमध्ये मिळतो आणि लावणी ही मरेपर्यंत अजरामर राहावी, ही संस्कृती महाराष्ट्राची ही अजरामर राहावी, हे काम जे बाळदादा आत्तापर्यंत करत आले आहेत हे असंच चालू राहावं अशी आमची इच्छा आहे. आणि या छोट्या मोठ्या कलाकारांना जो सन्मान मान मिळतो त्याच्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. मीच नाही तर सर्व कलाकार मानतात. आणि ज्या दृष्टिकोनाने नर्तिकेकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलत राहावा याच्यासाठी आमचा एक छोटासा प्रयत्न असतो की लावणी दरवर्षी बदलत जावी. त्याच्यामध्ये चांगल्या पारंपरिक लावण्या, जुन्या ठाईच्या लावण्या ह्या आम्ही सतत प्रयत्न करून चांगल्या पद्धतीने हे करत असतो, म्हणजे चांगुलपणा त्याला देण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि DJ ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे जे आत्ता चालू आहे ते सगळं बंद व्हावं अशी ह्या कलाकारांची, छोट्या मोठ्या कलाकारांची इच्छा आहे. अशी आम्हाला वाटतं की ह्या लावणीतून जास्त काहीतरी पारंपरिक निर्माण करता येईल असं काहीतरी व्हावं अशी आमची इच्छा आहे. आणि ह्या छोट्या मोठ्या कलाकारांना एवढा मोठा मान सन्मान मिळतो या अकलूजमध्ये, त्याच्याबद्दल मी खूप काही बोलू शकतो. आता निशब्द आहे मी. जे 29 वर्ष झालं हा मान सन्मान या लावणीला देत आहेत त्यांना कुठंतरी शासनाने त्यांची दखल घ्यावी असं वाटतं. त्यांना आता याच लावणी कलावंताच्या वतीनं मोठं पद्मश्री पुरस्कार मिळावा अशी मागणी होते. काय वाटतं तुम्ही एक कलावंत म्हणून बाळदादांना न्याय मिळावा शासनाकडून? हो नक्कीच मिळाला पाहिजे. गेले 29 वर्ष झाले आम्ही इथे येतो आहे आणि त्यांना सन्मान हा सरकारकडून मिळालाच पाहिजे. जो मिळत नाही तो मिळालाच पाहिजे. आम्ही कोरिओग्राफर आहात, एकीकडं जे लावणीचं बाजारीकरण दिसतं आपल्याला, DJ मोठ्या मोठ्या स्टेज शो होत आहेत आणि तुम्ही पारंपरिक लावणी जपताय. काय बदल वाटतोय तुम्हाला आणि हे भविष्यात हे टिकून राहील काय वाटतं तुम्हाला? नाही प्रयत्न असतील भविष्यामध्ये टिकून राहील का नाही ते माहीत नाही, पण हे जे छोटे मोठे कलाकार आहेत, जे जातिवंत कलाकार आहेत ते अजरामर आहेत, ते मरेपर्यंत सोडणार नाहीत याची पुरेपूर दखल हे लोक घेतात आणि ते मरेपर्यंत पाळली जाणार. कारण का पारंपरिक लावणी ही महाराष्ट्राची शान आहे, ती कधीही बंद पडू देणार नाही. आमच्यासारखे कलाकार कधीही ते बंद करू देणार नाहीत. पण DJ बंद व्हावा याच्यासाठी पुरेपूर प्रयत्न हे छोटे मोठे कलाकार करत असतात. त्याच्यासाठी तर पारंपरिक लावण्या, ठाईच्या लावण्या ह्या आम्ही दरवर्षी सादरीकरण करतो ह्या गोष्टींचं, की जेणेकरून येणाऱ्या पिढीला पारंपरिक लावणी, ठाईची लावणी, बैठकीची लावणी ह्या लावण्या काय असतात हे कळालं पाहिजेत. आत्ता जे फापट पसारा चालतो DJ वगैरे हे सगळं बंद व्हावं ह्याच्यासाठीच हे भरवलं जातं इथे अकलूजमध्ये. तर हे बंद व्हावं ह्याच्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत राहतो. याच स्पर्धा टिकण्यासाठी भविष्यात स्पर्धा टिकावी असं वाटतं, किती वर्ष राहावी काय तुम्हाला वाटते अकलूजच्या स्पर्धेविषयी? अकलूजची स्पर्धा जी आहे ही म्हणजे कायमस्वरूपीच चालू राहावी. याच्यात नवीन येणारी पिढीसुद्धा नवीन काहीतरी घेऊन येत राहील, लावणीमध्ये बदल होत राहील आणि चांगल्या गोष्टी निर्माण होतील. महाराष्ट्राला काहीतरी मिळेल त्यातून घेण्यासारखं. कारण का भरपूर कलाकार असे आहेत की जे आज मोठमोठ्या उच्च स्तरावर जाऊन त्यांना न्याय मिळतो किंवा सरकार त्यांच्याकडे थोडीशी दखल देत नसेल, पण ते मिळालं पाहिजे अशी आमची आतोनात प्रयत्न असतात. हीच पारंपरिक लावणी टिकावं म्हणून कोरिओग्राफर म्हणून तुमची नवीन येणाऱ्या कलावंतांकडून काय अपेक्षा असणार आहे? तुम्ही त्यांना कसं प्रोत्साहित करणार? नवीन येणाऱ्या कलाकारांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही ज्यांच्याकडून मार्गदर्शन म्हणजे आमच्या आजी आहेत यमुनाबाई वाईकर, ज्यांचा मी नातू आहे, त्यांच्याकडून वारसा चालत आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. पुढे येणाऱ्या पिढीलाही तेच आम्ही देत राहणार. विठाबाई भाऊ नारायण गावकर असतील, यमुनाबाई असतील, रोशनबाई सातारकर असतील, त्यांच्या सानिध्यात राहून आम्ही थोडंफार शिकलेलो आहे. तेच येणाऱ्या पिढीला आम्ही देत राहू चांगलं काहीतरी वेगळं. काय वाटतं ओढा वाढेल ह्या पारंपरिक लावणीकडे बघण्याचा, नवीन कलावंत येण्याचा? नवीन काही ना काहीतरी घेऊन आल्यानंतर ओढा वाढणारच की, वाढवणारच आम्ही. चांगलं काहीतरी शिकवल्यानंतर चांगलंच काहीतरी होणार.